नमस्कार. युडायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचे जनरल प्रोफाईल अपडेट करणे ही टॅब सुरू झालेली आहे. पहिलीच्या वर्गाची व इतर वर्गातील विद्यार्थ्यांची जनरल प्रोफाईल मोबाईलवरून कशी अपडेट करावी ते आपण पाहणार आहोत. तर प्रथमतः क्रोम हे ब्राउझर ओपन करून सर्च बारमध्ये युडायस प्लस टाईप करा व सर्वात वरच्या बाजूस युडायस प्लस या वेबसाईटला टच करा. आपल्यासमोर युडायस प्लसचे पेज ओपन होईल. यामध्ये युडायस प्लस स्कूल डाटा कॅप्चर या टॅबवर टच करा. यानंतर स्टुडंट मॉड्यूल या टॅबवर टच करा. आपल्यासमोर स्टेट लॉग इनचे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्या स्टेट सिलेक्ट करून गो या टॅबवर टच करा. त्यानंतर लॉग इन हे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर आय डी व पासवर्ड टाईप करा. यूजर आय डी व पासवर्ड शक्यतो सेव्ह करून ठेवा, जेणेकरून रिटाईप करण्याची गरज भासणार नाही. कॅप्चा टाकून लॉग इन या टॅबवर क्लिक करा. तर 24-25 या टॅबवर टच करा. स्कूल इन्फॉर्मेशन पेज क्लोज करा. पहिली वर्गासमोर व्ह्यू व मॅनेज या टॅबवर टच करा. आपल्यासमोर पहिली वर्गातील विद्यार्थ्यांची यादी येईल. यामध्ये सर्वात वरच्या बाजूस GP म्हणजे जनरल प्रोफाईल आपणास अपडेट करायची आहे. वरच्या बाजूस सूचना दिलेली आहे. युजर्स कॅन सेव्ह द जनरल प्रोफाईल फॉर्म. EP अँड FP विल बी ॲक्टिवेटेड शॉर्टली. म्हणजेच EP आणि FPची माहिती भरण्याची सुविधा लवकरच चालू करण्यात येईल असं सूचना देण्यात आलेली आहे. तर पहिलीच्या वर्गाचे विद्यार्थ्यांची जनरल प्रोफाईल भरण्यासाठी अशा प्रकारचे पेज ओपन होईल. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, जेंडर, जन्मतारीख, जे आपण स्टुडंट ॲड करताना माहिती भरली होती, आधारमध्ये आपणास काही बदल करायचा असेल तर यावर्षी ती सुविधा देण्यात आलेली आहे. आधार डिटेलच्या डाव्या बाजू जे चेकबॉक्स दिलेला आहे त्यावर राईट क्लिक केल्यानंतर आपणास आधारमध्ये बदल करता येईल. यानंतर विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स यामध्ये आपणास माहिती भरत असताना विद्यार्थ्याचा ॲड्रेस, त्यानंतर पिनकोड, या ठिकाणी मोबाईल नंबर, पालकाचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपणास टाईप करायचा आहे. त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स यामध्ये विद्यार्थ्याची मातृभाषा या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. सोशल कॅटेगरी यामध्ये विद्यार्थ्याची जी कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करायची आहे. नंतर मायनॉरिटी ग्रुपमध्ये मायनॉरिटी सिलेक्ट करायची आहे. वेदर BPL बेनिफिशरी, जर ते BPLमध्ये बसत असेल तर यस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे. यानंतर अंत्योदय अन्य योजना याचा लाभ घेत असेल तर यस किंवा घेत नसेल तर नो. EWS असेल तर यस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे. यानंतर CWSN जर दिव्यांग असेल तर यस, नसेल तर नो. यानंतर यस सिलेक्ट केल्यानंतर आपणास या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा दिव्यांगाचा प्रकार सिलेक्ट करावा लागेल आणि तो विद्यार्थी किती टक्के दिव्यांग आहे तो या ठिकाणी टाकावा लागेल. स्टुडंट इज इंडियन नॅशनल तर या ठिकाणी यस सिलेक्ट करायचं आहे. यानंतर आउट ऑफ स्कूल, तर मागील वर्षी किंवा यावर्षी आउट ऑफ स्कूल आहे का, तर जर नसेल तरी नो सिलेक्ट करायचं आहे. यानंतर शेवटी त्या विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप जर माहीत असेल तर तो ब्लड ग्रुप आपल्याला दिलेल्या यादीमधून सिलेक्ट करायचा आहे. आणि जर ब्लड ग्रुप माहिती नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याला सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे पहिलीच्या विद्यार्थ्यांची प्रोफाईल डिटेल्स जनरल प्रोफाईल अपडेट करायची आहे.
आणि इतर वर्गाची जनरल प्रोफाईल GP भरण्यासाठी आपणास मागील वर्षी आपण ती भरलेली आहे. फक्त जिथे आपणास आवश्यक बदल करायचा आहे तेवढाच बदल करून शेवटी अपडेट या टॅबवर क्लिक करायचं आहे. म्हणजेच पहिलीच्या वर्गाचे डिटेल्स आपणास भरावी लागेल आणि इतर वर्गांची डिटेल्स आपण मागीलच्या वर्षीच भरलेली आहे, ती केवळ आपणास अपडेट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल ही ग्रीन कलरमध्ये दिसून येईल आणि इन प्रोग्रेसमध्ये एंट्री स्टेटस दिसून येईल. तर अशा प्रकारे आपणास विद्यार्थ्याची पहिलीच्या वर्गाची व इतर वर्गाची अपडेट करून घ्यायची आहे. तर असेच नवनवीन माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.